नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपल्याला वनरक्षक भरतीची संभाव्य प्रश्नपत्रिका क्रमांक 25 पाहायची आहे. तर वेळ न घालवता सुरू करूया. या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रात सन 2004-05 मध्ये सामाजिक वनीकरण खात्याने हेक्टर क्षेत्रात किती हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड केलेली आहे? तर या ठिकाणी मित्रांनो महाराष्ट्राने 2.65 हजार हेक्टर क्षेत्रावर वृक्षांची या ठिकाणी लागवड केलेली आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी एकूण भौगोलिक क्षेत्राचा किती भाग वनाखाली असावा? 1/3 भाग. भारतातील काही प्रजाती पुढील प्रमाणे आहेत आणि या नष्ट झाल्या आहेत, त्याचा पर्याय या ठिकाणी शोधाय सांगितलेला आहे. या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 आणि 6 म्हणजे भारतीय चित्ता आणि दोनशिंगी गेंडा हे उत्तर येतं. खालीपैकी कोणत्या वर्षी वन्यजीवन संरक्षण कायदा संमत झाला? सप्टेंबर 1972 मध्ये. त्यानंतर सुंदरबन संबंधीची खालील विधाने पहा. तर या ठिकाणी मित्रांनो फक्त पर्याय क्रमांक 3 म्हणजे फक्त अ आणि क बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी पहा काय बरोबर आहे ते. भारत आणि बांगलादेशात पसरलेले आहे. 24 परगणा वन विभाग सुंदरबनचा भाग आहे. म्हणजे अ आणि क या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा. या ठिकाणी मित्रांनो पुढील प्रश्न, उष्णकटिबंधीय सदाहरित जंगलाचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य बरोबर आहेत? या ठिकाणी मित्रांनो पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. म्हणजे अ क ड या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. तर अ क आणि ड म्हणजे या ठिकाणी मित्रांनो अत्यंत घनदाट जंगले आहेत, लाकूड टणक टिकाऊ असतं आणि एकाच प्रकारच्या वृक्षांची कमतरता असते. त्यानंतर नॅशनल टायगर कॉन्झर्वेशन ऑथॉरिटीच्या 2014च्या व्याघ्रगणनेच्या अहवालानुसार वाघांची सर्वाधिक संख्या असणाऱ्या राज्यांचा उतरता क्रम या ठिकाणी सांगितलेला आहे. तर पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे, कर्नाटक, त्यानंतर उत्तराखंड, त्यानंतर मध्य प्रदेश, त्यानंतर तमिळनाडू, त्यानंतर महाराष्ट्र. त्यानंतर या ठिकाणी योग्य जोड्या लावायला सांगितलेल्या आहेत आणि या ठिकाणी जिल्हे आणि अभयारण्य यांच्या जोड्या आहेत. या ठिकाणी मित्रांनो पर्याय क्रमांक 2 जो दिसतो तो आपल्या या ठिकाणी बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी पहा अचं 3 आहे. म्हणजे या ठिकाणी मित्रांनो गडचिरोली या ठिकाणी चपळार आहे. त्यानंतर बचं या ठिकाणी 4 आहे. म्हणजे चंद्रपूरचं अंधारी आहे. त्यानंतर मित्रांनो रायगड 1 आहे. रायगडमध्ये फणसाड आहे. आणि या ठिकाणी सांगलीचं जे पर्याय क्रमांक आहे ते 2 आहे, सागरेश्वर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी उत्तर बरोबर आहे. त्यानंतर या ठिकाणी कोणतं विधान योग्य आहे हे ओळखायला सांगितलेलं आहे आणि या ठिकाणी मित्रांनो वरीलपैकी सर्वच विधानं योग्य आहेत. म्हणजे भारताच्या एकूण जमिनीच्या 1% कमी क्षेत्र खारफुटी खाली आहे. भारताच्या सर्व 12 समुद्रकिनारी राज्यात केंद्रशासित प्रदेशात खारफुटी नमूद आहेत आणि भारतात सर्वाधिक खारफुटी पश्चिम बंगालमध्ये आहेत. तिन्ही विधानं बरोबर आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणत्या वर्षी पर्यावरण संरक्षण कायदा संमत करण्यात आला? 1986. महाराष्ट्रात क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता? अहमदनगर. मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प जिल्ह्यात वसलेला आहे? अमरावती. त्यानंतर पुढील प्रश्न पहा. महाराष्ट्रातील वनाखालील क्षेत्र राज्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या आहे किती टक्के आहे? तर त्या ठिकाणी मित्रांनो पर्याय क्रमांक 4 म्हणजे 15% हे अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा. महाराष्ट्र राज्यात हे आर्थिकदृष्ट्या सर्वात महत्त्वाचे वनोत्पादन आहे? इमारती लाकूड. महाराष्ट्रातील कोणते राष्ट्रीय उद्यान सर्वात मोठे आहे? तर या ठिकाणी मित्रांनो ताडोबा जे आहे ते सर्वात मोठं राष्ट्रीय उद्यान आहे. त्यानंतर पहा. महाराष्ट्रातील वनाखालील जमिनीचे क्षेत्र एकूण भूक्षेत्राशी तुलना करता किती टक्के याचं प्रमाण आहे? 20.13%. महाराष्ट्रात सन 2004-05 मध्ये सामाजिक वनीकरण खात्याने 1000 क्षेत्रात या ठिकाणी लागवड केली. काही प्रश्न रिपिटेशन दिसतात मित्रांनो. 2.65. महाराष्ट्रातील निरनिराळ्या वनोत्पादनांचा विचार करता सर्वाधिक उत्पन्न मिळविण्याचा स्रोत म्हणजे या ठिकाणी कोणता स्रोत आहे या ठिकाणी विचारलेला आहे. तर मित्रांनो वेगवेगळ्या ह्यांचा केला तर इमारती लाकूड इथे रिपिटेशन या ठिकाणी बरेच प्रश्न रिपीट मला या ठिकाणी दिसत आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा विस्तार मुंबई आणि ठाणेमध्ये झालेला आहे. मध्य महाराष्ट्रात काटेरी वृक्षांची जंगले का आढळतात? कारण तेथे पाऊस खूपच कमी पडतो. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. खालील विधानांचा विचार करायला सांगितलेला आहे
आणि या ठिकाणी मित्रांनो पर्याय आपल्याला अचूक पर्याय कोणते ते ओळखायला सांगितले आणि या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 म्हणजे र आणि ल हे दोन्ही विधान चुकीचे आहेत, लक्षात ठेवा। र आणि ल म्हणजे या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र विभागातील ठाणे वनवृत्तातील अलिबाग या एकमेव वन विभागाचे वनक्षेत्र 1000 चौरस किलोमीटरपेक्षा जास्त असून त्याखालोखाल ठाणे डहाणू वन विभाग यांचा क्रमांक लागतो, चूक आहे। आणि लचं पण या ठिकाणी चूक आहे। 22वा प्रश्न पहा, महाराष्ट्रामध्ये आढळणारे अभयारण्य राष्ट्रीय उद्यान यांचा पूर्वेकडून पश्चिमेकडे असणारा क्रम सांगितलेला आहे। तर पूर्वेपासून पश्चिमेकडे क्रम पहा मित्रांनो, या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 बरोबर येतं, म्हणजे नवेगाव येतं, पूर्वेकडे अतिशय पूर्वे, त्याच्यानंतर चिखलदरा येतं, अनेर येतं, देवगाव रेहकुडी येतं आणि नंतर एकदम पश्चिमेला फणसाड येतं, म्हणजे की रायगड डिस्ट्रिक्टमध्ये येतं। महाराष्ट्रातील मोसमी वनातील वृक्षांची पाने उन्हाळ्यात गळून पडतात, कशामुळे उन्हाळ्यात गळून पडतात? तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की उन्हाळ्यात जास्त ऊन असतं आणि त्याचं पानांचं बाष्पीभवन कमी व्हावं म्हणून या ठिकाणी त्या कारणास्तव या ठिकाणी पाने गळून पडत असतात। त्यानंतर खालीपैकी कोणते अभयारण्य गव्यांकरता प्रसिद्ध आहे? राधानगरी, कोल्हापूर। त्यानंतर सदाहरित वने महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणत्या भागामध्ये आढळतात? 3000 मिलीमीटरपेक्षा जास्त पर्जन्याचे प्रदेश। तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण वनरक्षक भरतीसाठी अतिशय संभाव्य अशी प्रश्नपत्रिका, संभाव्य प्रश्नपत्रिका क्रमांक 25 पाहिली। यामध्येच काही सजेशन्स, करेक्शन्स असतील प्लीज कमेंट्समध्ये लिहा। व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका आणि अशा अपडेट्ससाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।